यार थकले मी, प्लीज माझ्यासाठी ज्यूस बनव ना. काय तुझं ग, 1 तास झाला नाही लगेच थकलीस तू. तू उलट असं प्रत्येक गोष्ट उत्साहानं करायला पाहिजेस. काय वय काय तुझं? जरा नाचून बघ, मग कळेल तुला. हिला काय सांगायला गेलं ना की मला शिकवते. बघितलं ना मी तुमची नाच, आईला कसं शिकवते ते. नंदा पण व्हेरी गुड. खूप छान पिकअप केलंस 2 दिवसात. थँक्स मनवा. वहिनी नुसतंच मनवा म्हटलंस तरी चालेल. नाही नाही नको, तू आता असं म्हणतेस पण दादाने ऐकलं ना तर तू परत मला ओरडेल. सोड ना आता, जुन्या गोष्टी विसरून जा. आणि तसंही मी तुझी वहिनी असले तरी आधी मैत्रीण आहे, त्यामुळे तुम्हाला मनवा म्हण किंवा मनवा वहिनी म्हण, आपलं नातं तेच असणार. नाही नको, असू दे. अगं असू दे काय, एवढं प्रेमाने ती सांगते तर ऐक ना तिचं. माई तू सुद्धा आत्ताच बोलतेस, पण जेव्हा दादा मला ओरडतो ना तेव्हा तू सुद्धा मध्ये पडत नाहीस. बरं राहिलं, पण रंजू तू सुद्धा 1-2 स्टेप छान केल्यास. म्हणजे या वयात तुला छान जमतंय. हो माई, या वयात म्हणजे मी काय म्हातारी झालीये का? नाही ग, तू अजून 18 वर्षाचीच आहे. फक्त तुझ्या मुलाने विषय ओलांडले. माई बरं झालं ना आता डान्स बसवून? नाही, अजून 2-3 दिवस लागतील. माई अगं माझं ठीक आहे, मी आता टाइमपास म्हणून डान्स करतेय. पण वहिनी तू खूप छान प्रॅक्टिस करा, तिथे हॉलमध्ये हजारो लोक असणार आहेत. तू छान प्रॅक्टिस झाली पाहिजे ना. हो, नाही तर सगळ्यांसमोर तोंड घशी पडशील तू. हो ना, आणि तशी बरीच तयारी बाकी आहे. अजून कॉस्ट्युम्स पण फायनल व्हायचं. बापरे, ते सुद्धा आहेत का अजून? हो. मम्मा तू नंतर गप्पा मारत बस ना प्लीज, आता माझ्यासाठी ज्यूस आण ना प्लीज. काय का तुझं नंदा, हे दे ते दे, संपतच नाही. अगं आता ती थकली आहे ना म्हणून मागते तुझ्याकडे. दे ना करून, आणि आम्हाला पण दे. मी मग काय मी? तर ठीक आहे, करते. आता काय असं कसं झालं असेल, मला काही कळतच नाहीये. आरती पॅनिक होऊ नकोस, जरा शांत राहा. मला एकदा नितीशशी बोलू दे. त्यांनी कोणत्या पेपर्सवर सह्या केल्या नसतील म्हणजे मिळवलं. आता काय करायचं पण? आरती तू शांत राहा जरा प्लीज. बाबा. हा बाबा बोला. नितीश कुठे आहेस तू? कुठे म्हणजे काय, ऑफिस मध्ये. काय झालं? मला सांग, आजूबाजूला कोणी नाही आहे ना तुझ्या? बाबा हो, असं काय विचारताय, कोण नाहीये, बोला तुम्ही. मला सांग, तू ऑफर लेटरवर सह्या केल्यास का? बाबा तुम्हाला दाखवलं ना मी ऑफर लेटर. आज आमची प्रोजेक्ट बद्दलची मीटिंग सुद्धा झाली. तुम्हाला माहिती ना माझं काम किती फास्ट आहे. नितीश तुझी एक्साइटमेंट कमी कर आणि मी काय सांगतो ते ऐक. हा बोला बाबा. तू ताबडतोब घरी ये. आत्ता? काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नितीश मी सांगतो तेवढं ऐक, आता मला जास्त बोलता येणार नाही. तू लवकरात लवकर घरी ये आणि प्रोजेक्टच्या कुठल्याही पेपरवर सह्या करू नकोस. बाबा हो, असं का बोलताय तुम्ही? अरे तुला कळत नाही का मी काय म्हणतोय ते? ताबडतोब घरी ये. घरी आल्यावर बोलूया. बरं ठीक आहे, लवकर ये, मी वाट बघतोय तुझी. हो. आता काय करायचं मला खरंच कळत नाहीये. नितीशने एवढी मेहनत घेतली या प्रोजेक्टवर, तरी सुद्धा त्यात विघ्न काय यावी? राजवीरसाठी नितीश भावासारखा आहे ना, मग मला नाही वाटत ते असं काहीतरी करतील. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल का? एक वेळ माझा गैरसमज होईल, पण कमलाकरचा तर होणार नाही ना. तो याच्यातला जाणकार आहे. मला खरंच काही कळत नाहीये यात कुणाचा काय हेतू आहे. मला बाकीच्यांचं माहिती नाही, पण आपल्या नितीशचा हेतू प्रामाणिक आहे आणि त्याच्या प्रामाणिकपणाचा कोणी फायदा घेतलेला मला नाही चालणार. मग कशी चालली शोची तयारी? ताई अगं तेच सांगायला आलोय तुझ्याकडे. अगं आपला शो पहिल्या 1 तासात हाऊसफुल झालाय. काय? हो ना, आमच्यासाठी सुद्धा हा खरंच मोठा धक्का होता. पण खरं सांगू, तुझ्यामुळे सगळं होतंय.
तू आहेस म्हणून तर एवढ्या लवकरशा हाऊसफुल झाला. ऍक्च्युली गेल्या 6 वर्षात हे पहिल्यांदा झालं, नाहीतर दरवेळेस आम्हालाच जाऊन तिकीट विकावी लागायची. खरंच थँक्यू सो मच ताई. थँक्यू काय, आपण हे सगळं चांगल्या कारणासाठी करतोय ना, अजिबात आभार मानायचं नाही. चला, ऐकून बरं वाटलं. छान बातमी मिळाली. बरं, मी तुम्हाला विचारणारच होते, मला माझ्या फॅमिलीसाठी पण तिकीट हवी आहे. ताई सॉरी, पण खरंच एकही तिकीट शिल्लक नाहीये ग. काहीच मॅनेज नाही होऊ शकत का? जर कोणी बुकिंग कॅन्सल केलं ना तर ती तिकीट देईल मी तुला. ओके, ठीक आहे. ताई, निमंत्रण पत्रिका द्यायची होती. माई, अँड अगेन थँक्यू सो मच. काय तू पण. बरं, येतो आम्ही आता. तेवढं तिकिटांचं लक्षात ठेवा. हो, मी सांगतो तुला ते. ओके, चला माई, येतो. येतो माई. बाय बाय. माई. अभिनंदन. थँक्यू. खूप चांगलं काम करतेस तू. मला अगदी अभिमान आहे हं. अशी नाचून मला मिळाली. चला, आता मी मरायला मोकळी. माई, काही काय बोलतो तुम्ही? पुन्हा असं बोललात तर मी खरंच तुमच्याशी बोलणार नाही. अगं, नाही बोलणार. या ऑफर लेटरवरनं सरळ सरळ क्लिअर होतंय की राजवीरची कंपनी तुझी फसवणूक करते. ज्या कंपनीचा तू मालक असायला हवा होता त्याच कंपनीमध्ये तुला पगारी नोकर म्हणून ठेवलंय. तुम्हाला असं नाही का वाटत आहे की तुम्ही टोकाचा विचार करताय? अरे ते त्याच्या भविष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे याच्यावर विचार करायलाच हवा. हो, पण नितेश, मला सांग, तुला काय वाटतंय? बाबा, मला हे सगळं पटतच नाही. अहो बाबा, इतके दिवस मी मला फायनान्सर शोधत होतो, कोणी मला मदत केली का? नाही ना. पण जिजूंनी मला मदत केली. त्यांनी माझ्यासाठी नवीन कंपनी फॉर्म केली, त्याचा सीईओ मला केले, मला मोठ्या पगाराची नोकरी ऑफर केली. मग हे सगळं असताना कुठे काय बिघडलं? तुझं अगदी बरोबर. अरे तुला कळत नाहीये का मी काय म्हणतोय ते? या प्रोजेक्टचा तू मालक आहेस, त्याच प्रोजेक्टवर आता नोकरी करणार आहेस का तू? नितीश, तू शांतपणे विचार कर. हे डील शॉर्ट टर्म आहे. अरे मोठा पगार देऊन तुला आमिष दाखवलेलं आहे. उद्या या सगळ्या तुझ्या आयडियाज घेऊन तुला नोकरीवरनं काढल्यानंतर काय करणार आहेस तू? बाबा हो, जिजू असं का करतील? त्यांना जर मला फसवायचंच असतं तर त्यांनी मला एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी दिलीच नसती. तुला पगारासाठीच नोकरी करायची असती तर एज्युकेशन नंतर तू केली असतीस. पण तुझी जिद्द होती, अम्बिशन होतं, तुला स्वतःच काहीतरी करायचं होतं. रात्रंदिवस तू काम केलंयस या प्रोजेक्टवर. बरोबर आहे तुमचं बाबा, हे प्रोजेक्ट माझं स्वप्न आहे. या स्वप्नासाठी मी खूप मेहनत घेतली, सगळं खरंय. तरी सुद्धा मला असं वाटतंय की जिजू असं नाही करणार. पण मी एकदा विचार करेन. हो, तू शांतपणे विचार कर आणि निर्णय घे. तू जो निर्णय घेशील ना, बाप म्हणून मला मान्य असेल. एकदा कमलाकर काकांना जाऊन भेट, ते काय म्हणतात ते समजून घे. ठीक? आणि लक्षात ठेव, आई बाबा सदैव तुझ्या पाठीशी आहेत. तुला तुझा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे. फक्त एवढंच वाटतं की तुझ्या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घ्यायला नको. ठीक आहे, तू एकदा कमलाकर काकांशी बोलून घे. हो. तुमचा काही गैरसमज नाही ना होत आहे? आरती, मला जे वाटलं ते मी बोललो. आता काय बरोबर आणि काय चूक हे नितीशला ठरवायचंय. आपण एकदा मनुष्य बोलून घेऊया. नाही हं. अजिबात नाही. हो, पण आरती, नाही म्हणतोय ना. ठीक.
जरा बोलायचंय तुमच्याशी. थँक्यू. कशासाठी? तुम्ही एवढं करता सगळ्यांसाठी, दरवेळेला थँक्यू नाही म्हणताय, सो आता म्हणते थँक्यू. असं काय केलंय मी? मला एवढं खुश ठेवता, आपल्या कुटुंबाची एवढी काळजी घेता, सगळ्यांसाठीच एवढं करता. आणि नितीशसाठी सुद्धा खूप केलंय तुम्ही. त्यात थँक्यू म्हणण्यासारखं काय? तसं नाही, पण तुम्ही ना समोरच्याकडनं काही एक्सपेक्ट न करता मदत करता. मला आजही आठवतंय, नितीश जेव्हा मला न सांगता तुम्हाला भेटायला आलेला तेव्हा मी खूप चिडले त्याच्यावर, वाटेल तसं बोलले त्याला. आणि नंतर तुमच्याशी बोलायला आले, तुम्हाला सांगितलं त्याला मदत करू नका, पण तेव्हा सुद्धा तुम्ही मला म्हणालात की नितीश माझा भाऊ आहे म्हणून तुम्ही त्याला मदत नाही करत आहात. त्याचं प्रोजेक्ट खरंच चांगलं आहे म्हणून तुम्ही त्याची मदत करताय. म्हणजे आज विचार केला ना तर असं वाटतं उगाच चिडले त्याच्यावर, पण खरंच छान वाटतं. तो आता इतका खुश असतो ना, बरं वाटतं. तेव्हा मी तुम्हाला असंही म्हणालो होतो की आपल्यात जे काही आहे त्याचा परिणाम मी त्याच्या कामावर नाही उतरणार कधीच. हो. मग मी जर त्याला आता मदत करतोय तर थँक्यू म्हणण्याची काय गरज आहे? तसं नाही, पण मी आता बघते ना तो किती खुश असतो, त्याचं स्वप्न पूर्ण होतंय, आता त्याचं प्रोजेक्ट सुरू होणार आहे. नितीश जेव्हा खूप मोठा होईल ना तेव्हा त्याचं सगळं क्रेडिट फक्त तुम्हालाच आहे. झालं तुमचं आभार प्रदर्शन? आभार प्रदर्शन काय, मी खरं सांगते. मी पण खरंच सांगतोय. म्हणवा मी एखादी गोष्ट करतो ती मला वाटते म्हणून करतो, त्यासाठी मला थँक्यू म्हणण्याची अजिबात गरज नाही. काय झालं? मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलेलं ना तेव्हा मला तुम्ही खूप खडूस वाटलं होतं. नाही नाही तसं नाही, पण तुम्ही खूप मोजकं बोलायचात आणि समोरच्याचं ऐकून पण नाही घ्यायचा. सो आहे ना, तुम्ही सांगितलं होतं मला ते. हा म्हणजे मला तुम्ही रागीट वाटायचं. अजूनही वाटतो? नाही, आता खूप प्रेमळ, समंजस आणि रूम. काय? काय नाही. कसा वाटतो? बरे वाटतं. बरं वाटतो. मला माहितीये तुम्हाला काय म्हणायचं होतं. राजवीर, किती लाजता म्हणवा तुम्ही. मी सांगायचंच विसरले. हा. ते चॅरिटी शो आहे ना त्याचे ऑर्गनायझर्स आलेले, सो मी त्यांना सांगितलं की आमच्या फॅमिलीसाठी सुद्धा तिकीट द्या. मग ते म्हणाले की सगळीच तिकीट विकली गेली, पण ते प्रयत्न करणार आहेत. ग्रेट. मनवा शो जरी हाऊसफुल असला तरी घडणार तेच जे मी ठरवलंय. काय शो हाऊसफुल पण झाला? म्हणजे आम्हाला बघायला नाही मिळणार तुझा डान्स? हो, माझा प्रयत्न तोच आहे की तुम्हा सगळ्यांना शोला यायला मिळावं, पण तिकीट मिळणार नाही. हो ना. हे मनवा, आम्ही स्टेजच्या बाजूला उभं राहून तुझा डान्स बघू का? नाही, तरी मी तिकिटांसाठी प्रयत्न करते. पण तिकीट नाही मिळाली ना तरी काही हरकत नाही, कारण आम्हाला तिकीट मिळण्यापेक्षा तू ज्या हेतूने हा कार्यक्रम करतेस ना तो महत्वाचा आहे. हो माई, एकदम बरोबर आहे तुमचं. तेवढीच अनाथ मुलांना मदत पण होईल ना. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. राजवीर, आज काय उशीर? हा, उठायला उशीर झाला थोडा. बरं, तुझ्यासाठीच थांबलो होतो, नाश्ता करायला जाऊया. यश कुठे? अरे यश झोपला असेल बहुतेक, बरं नाहीये ना त्याला. नंदा, त्याला सांग मी बोलवलंय. हो सांगते. नंदा, तू नको जाऊस बोलवायला, उगाच झोपेत न उठवलं म्हणून चिडेल तुझ्यावर तो. मी जाते त्याला बोलवायला. आले मी राजवीर. राजवीर, अरे येईल तो, आपण ब्रेकफास्ट करूया ना. चल. चल.
उठलास का? डोकं दुखतंय ना? झेपत नाही तर कशाला ढोसायची रे? तू जाग, सकाळी सकाळी डोकं फिरवू नकोस तू माझं. का झोंबल्या वाटतं मिरच्या? कशाला प्यायची मग दारू? बापाच्या एक पाऊल पुढेस तू. आता आवर लवकर, तो राजवीर बोलवतोय बाहेर. काल काय झालं ते सांगितलंस का तू त्याला? मला काही वेळ नाही लागलं, मला कळतं काय सांगायचं काय नाही. कळलं ना? ब्रश कर, तोंडाला वास येतोय सगळा. आणि आंघोळ कर लवकर, बाहेर ये, दादा वाट बघतोय तुझी. तू जाग, मी येतो. लवकर यायचं, कळलं ना? देऊ का रे काही अजून? काय झालं तुला? चहा पण तसाच ठेवलास, गार झाला बघ. गरम करून आणू? नाही नको, राहू दे. एवढं काही गार नाही, घेतो. काय झालं बाळा? बाबा काल जे काही बोलले त्याचा काही विचार केलास का तू? आई, बाबांचं मला काही कळतच नाहीये. गेली 2 वर्ष मी त्यांच्याकडे फायनान्ससाठी मदत मागतोय, तेव्हा त्यांनी मला मदत केली नाही. आणि आता जिजू मला मदत करायला तयार झालेत तर ते म्हणतात हे सगळं चुकीचं आहे. आई तूच सांग मला, यात काय चुकलं माझं? तसं नाही बाळा, पण बाबा तुझ्या चांगल्याचाच विचार करतायत की नाही? अगं मग त्यांनी इतके दिवस मला मदत का नाही केली? तू एक काम कर ना, बाबांशी सगळं सविस्तर बोलून घे. आणि ते त्यांच्या मित्राला भेटायला सांगतायत ना, त्यांना एकदा भेट, त्यांचा सल्ला घे. काय हरकत आहे? आई पण त्याचा काय उपयोग आहे? असं काय करतोयस? सल्लाच तर घ्यायचंय. फक्त त्यांच्या मित्राचा सल्ला घे एवढंच सांगतायत ना. तू असंच कर किंवा असं करू नकोस असं नाही सांगत आहेत. शिवाय ते स्वतःहून तुला बोलले ना, तू जो निर्णय घेशील तो त्यांना मान्य आहे. मग एकदा भेटून घ्यायला काय हरकत आहे? तुला असं वाटतंय का की तुझे बाबा काही चुकीचा विचार करतील तुझ्यासाठी? हे अगं तसं काही नाहीये. जिजू केवढे मोठे बिझनेसमन आहेत. हा, कधी कधी ते चिडचिड करतात, पण आई मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल ग. हा, मला मान्य आहे की त्यांनी यशोधनला प्रोजेक्टमध्ये इन केलं, हे मला आवडलं नाही, पण मी मागे हटलो नाही. आई, जिजूंना बिझनेसचं खूप नॉलेज आहे. त्यांना मार्केटची नस माहिती. मला खरंच त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल. आई, गरज आपली आहे ना, मग मी असा कसा डिसिजन घ्यायचा? आणि मी आयुष्यभरासाठी त्यांच्याकडून मदत थोडी घेणार आहे. ऐक ना, मला तुझी तळमळ कळते, मला सगळं कळतंय. पण एकदा बाबांची इच्छा म्हणून त्यांच्या मित्राला भेटून घे, त्यांचा सल्ला घे, ते काय म्हणतात ते बघ. जर का पटलं नाही तर सोडून दे, पण एकदा भेट ना. मी सांगते म्हणून भेटशील ना? ठीक आहे. काय होतंय ते कळवा दवे मला लवकर. गुड मॉर्निंग दादा. काय, कशी तब्येत? बरी आहे. ऑफिसला निघाला नाहीस तू अजून? हे काय, आता निघतोच आहे मी. नवीन कंपनीचं काम कसं चाललंय? नितीशच्या सह्या झाल्यात, त्याच्या काही आयडिया त्याचं जाऊ दे, तुझे काय इनपुट्स आहे ते सांग. करतोय मी विचार. एक लक्षात ठेव, तुला ऑर्डिनरी बिझनेसमॅन व्हायचं असेल ना तर ऑफिस संपल्यावर सगळं विसरून जायचं. पण तुला सक्सेसफुल बिझनेसमॅन जर व्हायचं असेल ना तर तुझा बिझनेस 24 तास डोक्यात पाहिजे तुझ्या. हो दादा. हो हो करू नको. कंपनीचा मालक व्हायचं असेल ना तर काम कर जा. हो, मी म्हणजे करतो काम. त्या कन्सेप्टचं मार्केटिंग व्यवस्थित व्हायला पाहिजे. सगळ्या चॅनल्सवर आपल्या ऍड दिसल्या पाहिजे. एक वेबसाईट तयार करा, एक्सपर्टची मदत घ्या. हो, मी लगेच कामाला लागतो. काल रात्री घरी यायला उशीर का झाला? ते ऑफिस सुटल्यावर मी जरा बाहेर गेलो होतो म्हणून. आजपासून ऑफिस संपल्यावर डायरेक्ट घरी यायचं.
ऐकलंस ना काय म्हणालत होते? ऐक जरा त्याचं, नाही तर रोज अशा शिव्या खाव्या लागतील त्याच्या. प्लीज, ऑलरेडी त्यांनी मला लेक्चर दिलंय, आता तू डोकं फिरवू नकोस माझं. अरे पण तू का त्या दारूच्या नादी लागतोयस? वय काय तुझं? हे बघ, दारू विषयी बोलायचं असेल ना तर आधी दादाशी बोल. तो काय करतो? यश, हे बघ, माझं लाईफ आहे, मला एन्जॉय करू देत ना यार, प्लीज. कम इन. सर, हे इन्व्हॉल्व आले तुमच्यासाठी भोसले साहेबांकडून. ठीक आहे, या तुम्ही.